कालच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। त्यामुळे जेवढे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, जे निवडून आलेले आहेत, त्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकरता एक कार्यशाळा पण या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, जिल्हा परिषदेची निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि 16 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम पण चालू झालेला आहे। त्यामुळे शिवसेना जे नवनिर्वाचित नगरसेवक व्यतिरिक्त जे आमदार आहेत आणि इतर जे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकरता पण या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून कशा प्रकारे निवडणूक लढवायची आणि कुठली जागा वाटप करायची याकरता पण या ठिकाणी बाकीच्या पण पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे। त्यामुळे केवळ नगरसेवकांना बोलवलं नसून शिवसेनेचे इतर पदाधिकारी पण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सर्वांना मार्गदर्शन करणार आहे आणि या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार पण करणार। उद्धव ठाकरे म्हणतात की भाजपा तुमचे नगरसेवक थोडीशी भीती वाटते म्हणून हॉटेलमध्ये ठेवा। नाही, कसली भीती? कारण महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढलेली आहेत आणि महायुतीला विजय मिळालेला आहे आणि महायुतीचाच महापौर बसणार आहे। त्यामुळे भीतीचं कुठलं कारण नाही। ही शिवसेना पक्षांतर्गत जो आमचा कार्यक्रम आहे त्याकरता ह्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आणि विशेष करून जिल्हा परिषद निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याची घोषणा पण झाली आणि त्याचे उमेदवारी अर्ज भरण्याचं कार्यक्रम पण चालू झालेला आहे। त्यामुळे सर्व जिल्ह्यातल्या पण लोकांना आम्ही या ठिकाणी बोलवलं आहे। त्यांच्याबरोबर बैठक माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत आणि काही जणांवर त्या जिल्ह्यांच्या आम्ही निवडणुकीच्या जबाबदारी पण देणार आहेत। म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्यांना बोलवलेलं आहे।